नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 6वीचा जो वैदिक संस्कृती हा धडा आहे, या धड्याचे जे प्रश्नोत्तर आहे म्हणजे स्वाध्याय आहे तो सोडवणार आहोत। आपण गेल्या व्हिडिओमध्ये वैदिक संस्कृती हा धडा अभ्यासला होता आणि आता आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय अभ्यासणार आहोत। स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे। आणि मी तुम्हाला सातत्याने चॅनल सबस्क्राईब करायला सांगते, याचं कारण आहे की कारण मी जे तुमच्यासाठी व्हिडिओ करते ते तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम आले तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे, म्हणून तुमच्या फायद्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा। तर ठीक आहे, आपण स्वाध्याय सोडायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा। म्हणजे फक्त पाठामध्ये जे ज्या व्यक्तींची नावं आली तीच आपण इथे लिहिणार आहोत। वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया, तर कोण कोण होतं वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया बघूया। वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया होत्या लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी। वेदकालीन मनोरंजनाची साधनं कोणती होती? गायन, वाद्य, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती। वेदकालीन 4 आश्रम, तर कोणते कोणते 4 आश्रम आहेत? सर्वात जे पहिला आहे तो ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा अथर्ववेद। हे चारही वेदकालीन आश्रमांची नावं लक्षात ठेवा, कारण हमखास परीक्षेला याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच। त्याच्यामुळे याची नावं लक्षात ठेवताना कसं, कारण सिक्वेन्सने लक्षात ठेवा की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। आपला पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ओळखायचं आपण आता। यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद, तर हे उत्तर काय आहे? हे उत्तर चूक आहे, कारण यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेदात करत नाही। तर ऋग्वेद हा कशासाठी आहे? इथे बघा, ऋग्वेद संहितेतील विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते, म्हणजे ऋग्वेद हा कशासाठी आहे? देवतांची स्तुती करणाऱ्या सूक्तांसाठी आहे, ठीक आहे। आणि यजुर्वेदामध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत, त्याच्यामुळे उत्तर काय आलंय ते चुकलेलं आहे। तेव्हा पहिला चुकी बरोबर यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद हे चूक आहे, ठीक आहे। दुसरं आहे अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद, हे बरोबर आहे अगदी। तिसरं, यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद, तर हे बरोबर आहे। इथे बघा की यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल, त्याच्यामुळे हे अगदी बरोबर आहे की सामवेदामध्ये मंत्र गायनासाठी। पुढचा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत। विद म्हणजे काय? विद म्हणजे जाणणे। आता इथे मी लिहिलंय ते तुम्ही एका शब्दात उत्तर लिहा। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत। विद म्हणजे जाणणे, गोधूम म्हणजे गहू, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती, श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी। तर ह्या अशा गाळलेल्या जागा सुद्धा तुम्हाला विचारतील किंवा एका शब्द उत्तर लिहा असं विचारलं जाईल परीक्षेला, त्यामुळे असे शब्द लक्षात ठेवा आणि अंडरलाईन करायचं, म्हणजे पुढच्याला पण कळतं की नेमकी गाळलेली जागा कोणती होती ते। पुढचा प्रश्न आहे, नावे लिहा। तुम्हास माहीत असलेली वाद्य। आता आपल्याला माहिती असलेली वाद्य लिहायची, आता पुस्तकातली नाही, तुम्हाच माहिती असेल, त्यामुळे हे खास करून आपल्यासाठी की आपल्याला कोणती कोणती वाद्य माहिती। ह्या प्रश्नाचं उत्तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं येऊ शकतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने पण याच्यामध्ये उत्तर ऍड करू शकता। मी जे लिहिले ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, मी लिहिलेली नावं सांगते, पियानो, ट्रम्पेट, ट्रोम्बोन, ट्यूबा, ड्रम, झायलोफोन, बोंगोस, हार्मोनिका, तबला आणि बासरी। सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने। आताच्या काळात स्त्रिया कोणकोणते दागिने घालतात जे तुम्हाला माहिती असतील ते असे दागिन्यांची नावं लिहायची। मग याच्यामध्ये तुम्ही अगदी मंगळसूत्र लिहू शकता, राणीहार लिहू शकता, कोल्हापुरी साज लिहू शकता किंवा आणखीनही वेगवेगळे दागिने जे तुम्हाला माहिती तुम्ही ऍड करू शकता।
सध्याची मनोरंजनाची साधनं काय आहे? टीव्ही, मोबाईल, गेम्स, ऑनलाईन गेम्स, ऑफलाईन गेम्स. ऑफलाईन गेम्स म्हणजे ग्राउंड गेम्स जे आपण खेळतो. तर ही सगळी मनोरंजनाची साधनं आहे आपली. पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरं लिहा. पहिला प्रश्न बघा, वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? उत्तर घ्या. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता आणि त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. दुसरा प्रश्न आहे, वेद काळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई? कारण लक्षात घ्या, वैदिक काळात गायींचा उपयोग विनिमयासाठी केला जाईल. आता विनिमय म्हणजे काय? जसं आपण आज कुठली वस्तू घेण्यासाठी पैसे देतो आणि दुसरे पण आपल्याला पैसे देतात आणि आपण वस्तूंची देवाणघेवाण करत नाही, तर पैशांची देवाणघेवाण करतो. तर पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांकडे पैसे नव्हते तेव्हा ते गायीचा उपयोग पैशांसारखा करायचे, म्हणून गायींचा उपयोग विनिमय. विनिमय शब्दाचा अर्थ कळाला? एखाद्या वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी जेव्हा गायीला वापरलं जायचं पैशांसारखं. तसेच गायी चोरीला जात, कारण जर गायी वस्तूंसाठी पैशांच्या स्वरूपामध्ये विनिमयासाठी वापरली जायची, त्यामुळे गायीला फार महत्व होतं. म्हणून गायी चोरीला जात आणि त्या चोरीला जाऊ नये म्हणून गायींची विशेष काळजी वेद काळात घेतली जाईल. तिसरा प्रश्न आहे, संन्याश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? तर हा जो संन्याश्रम होता, या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. तर आपला जो प्रश्न 6वा आहे तो आहे टिपा लिहा आणि याच्यामध्ये आपल्याला वेदकालीन धर्मकल्पना, वेदकालीन घरे आणि वेदकालीन शासन व्यवस्था याच्यावर आपल्याला टिपा लिहायच्या आहेत. सगळ्यात पहिली टीप, वेदकालीन धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते आणि त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. दुसरी टीप आपल्याला आहे वेदकालीन घरे. वेदा काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेण, माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड. या घराच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. आता आपला तिसरी टीप काय बघा, वेदकालीन शासन व्यवस्था. म्हणजे वेद काळामध्ये कशा प्रकारे शासन व्यवस्था केली होती हे आपण टिपेच्या स्वरूपात लिहायचंय. तर वेद काळामध्ये प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश, त्यांच्या या प्रमुखाला विशपती म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत. पुढे जन विशिष्ट प्रदेशात स्थिरावले की त्या प्रदेशाला जनपद म्हटले जाईल आणि जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाईल. तर ही साखळी लक्षात येते का? तर सगळ्यात पहिलं कोण आहे? ग्रामणी. ग्रामणी नंतर विश. विश मिळून काय तयार होतं? जन. आणि जन एका प्रदेशात स्थिरावले की मग जनपद आणि मग तिथून त्याचा प्रमुख राजा. अशा प्रकारचं ही साखळी आहे. तर आपण आता टीप बघितलेली आहे. आता आपण पुढचा उपक्रम बघूयात. उपक्रम बघा, आपल्या परिसरातील काही कारागिरांच्या मुलाखती घेऊन त्यांची माहिती लिहा. आपण कुठेही राहत असू, आपल्या आसपास कारागीर असतातच असतात. गणपतीचे घ्या किंवा कुंभार घ्या किंवा सुतार घ्या, चांभार घ्या, लोहार घ्या, हे सगळ्या प्रकारची कामं करणारे हे उत्तम दर्जाचे कारागीर असतात. त्यांची तुम्ही मुलाखत घ्यायची, म्हणजे त्यांच्याकडनं माहिती घ्यायची. पाठात आलेले नवीन शब्द व त्यांचे अर्थ यांची यादी करा. आता आपण धडा वाचले की नाही, या धडा वाचताना तुम्हाला खूप नवीन नवीन शब्द आले असतील. या सगळ्यांची काय करायची? यादी घ्यायची आणि यांचे काय करायचे? अर्थ लिहायचे. आहे की नाही छान उपक्रम? तर
आता आपण इयत्ता 6वीचा आपला जो वैदिक संस्कृतीचा धडा आहे त्याचा संपूर्ण स्वाध्याय आणि त्याची प्रश्न उत्तर व्यवस्थित सोडवलेली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न तुम्हाला प्रश्न उत्तर द्यायचा आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचं लाईक करणं हे माझं नेहमीच प्रोत्साहन वाढवणारं असतं. आणि तुम्ही कमेंट जरी करून मला तुमचा अभिप्राय कळवला तरी मला आवडेल. तर मग आता परत आपण एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा छान आणि सपनाच होमस्कूलिंग चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर मिळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. बाय बाय.